इथे टोल नाक्यावर आल्यानंतर जे आरोपी होते ते अगोदरच डबा धरून बसले होते. त्या साईडला आडवी गाडी लावली होती, दक्षिण उत्तर त्यांना गाडी लावली होती, काळी स्कॉर्पिओ. याच स्पॉटला ती गाडी अडवली, याच स्पॉट लावली ज्या ठिकाणी आपण उभा आहे, अन्नाची गाडी इथं अडवली. याच ठिकाणी अडवली. मस्ताजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्यावर अमानुष अत्याचार केल्यानंतरचे फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. भोळ्या चेहऱ्याच्या आड कसे हैवान लपले असतील याचं उदाहरण काल महाराष्ट्राने पाहिलं. किती क्रूरतेने या सर्वांनी संतोष देशमुखांना मारहाण केली, त्यांना नरक यातना भोगायला लावल्याचा अंदाज सामान्य माणसाला आला. पण 9 डिसेंबरला नेमकं काय झालं होतं, देशमुखांचं अपहरण कसं करण्यात आलं, अपहरणावेळी गाडीत कोण कोण होतं याचाच हा ग्राउंड रिपोर्ट. वार सोमवार, वेळ दुपारी 3:29. संतोष देशमुख आपल्या गाडीने घरी जात होते, पण कोणीतरी डोणगाव फाट्याजवळील टोल नाक्यावर त्यांची वाट पाहत होतं. काहींनी देशमुखांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला. गाडी अडवल्यानंतर त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना काळ्या स्कॉर्पिओमध्ये टाकून घेऊन गेले. नेमकं ही घटना काय घडली, कशी घडली जाणून घेऊया. मग ते आरोपी त्यातून उतरले. सुदर्शन घुले आणि जयराम साठे वगैरे ते सगळे जे 6 आरोपी होते ते उतरले. त्यांना फर्स्ट टाइम त्यांना काच लॉक केले होते आपल्या गाडीचे. ड्रायव्हर साईडचे जे काच आहे ते त्यांना दगडाने फोडली. ड्रायव्हरला खालून ते लॉक काढून ड्रायव्हरला बाहेर काढून त्याला 1-2 चापटा मारल्या. पण ते एक जणाच्या लक्षात आलं की हा नाही तो पलीकडा. त्यातला एक जण बोलला की हे नाही, हा नाही, तो पलीकडला मग अण्णाकडे ते गेले, अण्णाकडे गेले. दुसऱ्या साईडने गेल्यानंतर मग त्याला त्यातून बाहेर काढलं. त्याला 2-4 फटके मारले आणि त्याला बळजबरी त्या स्कॉर्पिओमध्ये बसवलं. बरं, अण्णाला गाडीतून अण्णाला गाडीतून काढल्यानंतर स्कॉर्पिओमध्ये कोंबताना सुद्धा मारहाण झाली. हा झाली ना. सुरुवातीला त्याला बाहेर काढल्या 2-3 फटके मारले त्यांना. लोखंडी रॉड आणि ती काठी होती त्याच्याजवळ. हे सर्व झाल्यानंतर आरोपींना फाशीची शिक्षा कधी होणार, देशमुख कुटुंबाला न्याय कधी मिळणार, असा सवाल आता महाराष्ट्राला पडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.